Good morning, friends. In the second chapter, that is mechanical properties of fluid, our next topic is excess pressure inside the soap. So, in the figure, in this figure, what we are imagining or what we considering it, that is a soap bubble. So, its pressure is Pi, that is Pi is inside pressure, Po is outside pressure. पी आय हे इनसाइड प्रेशर आहे आणि पी ओ हे त्याच्या आउटसाईड प्रेशर आहे. हा ड्रॉप आहे और सोप बबल आहे असं तुम्ही म्हणू शकताय. आर त्याची रेडियस आहे, डी आर त्याची चेंज इन रेडियस आहे. आता रेडियस चेंज का होते का नाही आपण याच्यावर डिस्कस करूया. सो नाऊ कन्सिडर अ ड्रॉप ऑफ रेडियस आर. फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे जो ड्रॉप आहे किंवा बबल आहे त्याची रेडियस आर आहे. त्याचा इनिशियल सरफेस एरिया A1 4 पाय आर स्क्वेअर आहे. आपल्याला माहिती आहे की स्पेरिकल बॉडीचा सरफेस एरियाचा फॉर्म्युला 4 पाय आर स्क्वेअर असतो. सो इट इज 4 पाय आर स्क्वेअर. लेट internal and external pressure Pi and Po respectively, so that the excess pressure is P is equal to Pi minus Po. तर मधलं प्रेशर हे जास्त आहे आणि बाहेरचं प्रेशर त्या मानाने कमी आहे. सो त्याचे प्रेशर डिफरन्स आहे. सो प्रेशर डिफरन्स आपण किती म्हणतोय तो पीने दाखवतोय. लेट the radius of drop increases from r to r plus dr. So what is dr here? dr is very small and change in radius, so that the inside pressure remains almost constant. जो बदल आहे रेडियसचा तो काही खूप मोठा बदल नाही आहे. इट इज व्हेरी स्मॉल. सो मधलं प्रेशर हे ऑलमोस्ट कसं राहतं आहे, कॉन्स्टंट राहतं आहे असं त्याचं म्हणणं आहे. ओके. सो फायनल सरफेस एरिया, आपण पहिला सरफेस एरिया किती घेतला, A1 इज इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर. नाऊ सेकंड जो चेंज इन सरफेस एरिया आहे किंवा फायनल सरफेस एरिया आहे, फायनल सरफेस एरिया किती आहे तर तो A2 आहे. सो 4 पाय आर प्लस डी आर ब्रॅकेट स्क्वेअर और डेल्टा आर ब्रॅकेट स्क्वेअर. सो पूर्वीची रेडियस आर होती, आता नवीन रेडियस किती आली, आर प्लस डी आर. सो आपण एक्सपांड केलं आर प्लस डी आरला. सो इट इज आर स्क्वेअर प्लस 2 आर डी आर प्लस डी आर स्क्वेअर. सो 4 पायने मध्ये मल्टिप्लाय करून घेतलं. सो 4 पाय आर स्क्वेअर प्लस 8 पाय आर डी आर आणि 4 पाय डी आर स्क्वेअर. ॲज डी आर इज व्हेरी स्मॉल, इट इज निग्लेक्टेड. जर तुम्ही जर छोटी टर्म असेल, फॉर एक्झाम्पल आपण घेऊ 0.04, तुम्ही जर त्याचा स्क्वेअर केला तर इट बिकम्स मोर स्मॉलर दॅन इट. सर आपण समजा डेसिमलमधली संख्या असेल, तिला जर तुम्ही तिला त्याच संख्येने मल्टिप्लाय केलं म्हणजे तिचा जर स्क्वेअर घेतला तर तो स्क्वेअर त्या ओरिजिनल संख्येपेक्षा लहान होतो. म्हणजे याच्यावरून काय लक्षात येतं की नंबर और क्वांटिटी इज व्हेरी स्मॉल and at that time if you square it becomes less smaller than the original quantity, म्हणजे ती अजून लहान होते. सो 4 पाय दॅट इज 4 पाय डेल्टा आर स्क्वेअर बिकम 0. सो आपल्याकडे किती टर्म आहेत A2साठी, A2मध्ये किती टर्म आहेत तर 3 टर्म आहेत. पहिली टर्म आहे 4 पाय आर स्क्वेअर, दुसरी टर्म आहे 8 पाय आर डेल्टा आर आणि शेवटची टर्म काय आहे 4 पाय डेल्टा आर स्क्वेअर. सो आपण ही जी लास्ट टर्म आहे तिसरी टर्म, तिला आपण काय करून टाकली, निग्लेक्ट करून टाकली. सो A2 इज ओनली, A2मध्ये किती टर्म्स राहिले आहे, फक्त 2 टर्म राहिले आहे, 4 पाय आर स्क्वेअर आणि प्लस 8 पाय आर डेल्टा आर. सो आपल्याकडे या जो ड्रॉप आहे किंवा सोप बबल आहे त्याच्या सरफेस एरियामध्ये आपल्याला चेंज झालेला दिसतोय. तो चेंज आपण बघूया. चेंज इन सरफेस एरिया इज डी ए, त्याला आपण डी ए म्हटलं. सो इट इज A2 मायनस A1. सो A2 किती आहे आत्ताच पाहिलं आपण, 4 पाय आर स्क्वेअर प्लस 8 पाय आर डेल्टा आर आणि A1 किती आहे तर 4 पाय आर स्क्वेअर. दोघांची सबस्ट्रॅक्शन केली तर 4 पाय आर स्क्वेअर 4 पाय आर स्क्वेअर गेट कॅन्सल. सो आन्सर इज 8 पाय आर डेल्टा आर.
सो बाय द डेफिनेशन ऑफ सरफेस एनर्जी, आपण सरफेस एनर्जीची डेफिनेशन मागच्या लेक्चरमध्ये बघितलेली आहे. दॅट इज सरफेस एनर्जी इज नथिंग बट अ वर्क डन, आणि त्या वर्क डनचा फॉर्म्युला असतो सरफेस टेन्शन इंटू सरफेस एरिया. सो W इज इक्वल टू टी इंटू डी ए. सो टी ॲज इट इज अँड डी ए आपण आत्ताच किंमत काढली 8πr डेल्टा. सो इक्वेशन 1, वर्क डन टू इन्क्रीज सरफेस एरिया इज W इज इक्वल टू एफ इंटू डी आर. आपल्याला माहिती आहे कसला फॉर्म्युला माहिती आहे, वर्क डनचा फॉर्म्युला माहिती आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो इथे काय होतं आहे की हा जो तुमचा बबल आहे याचं काय होतं आहे, याची रेडियस काय होताना दिसते तुम्हाला, चेंज होताना दिसते, बरोबर आहे की नाही. मग जर त्याची रेडियस चेंज होते, इट इज नथिंग बट अ टाईप ऑफ डिस्प्लेसमेंट. याला तुम्ही डिस्प्लेसमेंट म्हणू शकतात. आणि फोर्सचा वर्क डनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे की वर्क डनचा फॉर्म्युला आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो W इज इक्वल टू एफ इंटू डी आर. आणि प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. त्याच्यावरून आपण फोर्सचा फॉर्म्युला बनवून घेतला, दॅट इज प्रेशर इंटू एरिया. सो एफच्या ऐवजी काय घेतला आपण, पी इंटू ए. सो डी आर. ओके, W जसाच्या तसा. तुमच्याकडे कोणाची किंमत अवेलेबल आहे, Wची किंमत अवेलेबल आहे. Wची किंमत काय आहे, 4πr² इंटू पी डी आर ॲज ए इज इक्वल टू 4πr². तर आपण काय केलं की इकडे बघू शकतो आपण की आपण काय केलं. सगळ्यात पहिले मी पॉईंट नंबर 7च्या बाबतीत बोलतो आहे की वर्क डनचा फॉर्म्युला घेतला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे चेंज इन रेडियस पण घेऊ शकतो आपण. सो एफ इंटू डी आर. फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला आपलं प्रेशरचा फॉर्म्युला माहिती आहे. प्रेशरचा फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया आहे, त्याच्यावरून आपण फोर्सचा फॉर्म्युला बनवला, प्रेशर इंटू एरिया. सो W ॲज इट इज, पी ॲज इट इज, डी आर ॲज इट इज. तुम्ही कोणाची किंमत पुट केली तर एची किंमत पुट केली. एची किंमत काय आहे आपल्याकडे, ए म्हणजे A1ची, दॅट इज 4πr² ती पुट केली. इक्वेटिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. इक्वेशन 1मध्ये तुम्ही कोणाची किंमत काढली आहे, वर्क डनचीच किंमत काढली आहे. आणि इक्वेशन 2मध्ये सुद्धा तुम्ही कोणाची किंमत काढली आहे, इक्वेशन 1मध्ये सुद्धा तुम्ही कोणाची किंमत काढली आहे, वर्क डनची. आणि इक्वेशन 2मध्ये पण तुम्ही कोणाची किंमत काढली आहे, वर्क डनची. सो दोघांना इक्वेट केले, काय आला आन्सर, 4πr² पी डेल्टा आर. आणि इकडे काय आली, 8πr डेल्टा आर. सो डेल्टा आर गेट कॅन्सल, पाय गेट कॅन्सल, 4 2 जा 8. सो काय रिमेन राहिला, इकडच्या साईडला फक्त तुमचा शिल्लक राहिला, एक आर गेला, इकडचा एक आर गेला. हा इकडे काय होता, डिवायडेड होता, इकडे त्यांना काय मल्टिप्लाय होता, इकडे त्यांना काय झाला, डिवाइड झाला. सो मी त्याला कॅपिटल करून घेतला आहे. कॅपिटल लिहिला तरी चालणार आहे, स्मॉल घेतला तरी चालणार आहे. सो आन्सर बिकम्स P इज इक्वल टू 2T अपॉन R. इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 केअरफुली बघा. इक्वेशन 1मध्ये टी आहे, जो माझ्याकडून बाय मिस्टेकली इथे लिहिला गेलेला नाही आहे. ओके, तुम्ही जेव्हा त्यांना इक्वेट करतो आहे, 4πr² पी डी आर इज इक्वल टू टी इंटू 8πr डी आर आहे. सो टी आहे बरं का त्या टेममध्ये, तो टी माझ्याकडून लिहिला गेलेला नाही आहे इकडे प्रिंट करताना. ओके, सो नाऊ P इज इक्वल टू 2T अपॉन R. सो पीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, दॅट इज PI मायनस PO. सो PI मायनस PO इज इक्वल टू 2T अपॉन R. सो दिस इज कॉल्ड लॅपलास लॉ ऑफ स्पेरिकल ड्रॉप. ओके, आपण हा फॉर्म्युला घेतला, हा फॉर्म्युला कन्सिडर केला किंवा इमॅजिन केला, कोणासाठी सोडवला तर तो सोडवला, कोणासाठी सोडवला तर ड्रॉपसाठी सोडवला. मग ड्रॉप हा कसा असतो तर तो हॉलो नसतो. ओके, हॉलो नसतो, तो कम्प्लिटली फील असतो ड्रॉप, वॉटर ड्रॉप और लिक्विड ड्रॉप. बट
जर आपण सोप बबल कन्सिडर केला, सोप बबल आतून पोकळ असतो. मग सोप बबलला किती सरफेस असतात? तर 2 सरफेस असतात. 2 सरफेस म्हणजे एक आतून सरफेस आणि एक बाहेरचा सरफेस. ओके, सो इट हॅव 2 सरफेसेस. सो हाच फॉर्म्युला Pi-P0 = 40/r होताना आपल्याला दिसतो. तो बघा खाली आहे 40/r. ऑलमोस्ट सगळं सेम आहे, वरच्यासारखं सोडवायचं आहे, काहीच फरक नाही आहे. फक्त तुम्हाला बदल कुठे करायचा आहे तर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 इथे पण इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 आहे. इक्वेशन 1 आणि 2 जसे तुम्ही इकडे सोडवले तसेच इक्वेशन 3 आणि 4 तुम्हाला इथे सोडवायचे आहेत. पण त्यांच्यात एक थोडासा बदल होतो. तो म्हणजे काय की चेंज इन सरफेस एरिया जो तुम्ही काढला होता वर, दॅट इज DA. कुठे आहे तो DA कुठे काढला आहे तुम्ही? या ठिकाणी काढला आहे DA. कुठे गेला DA? हा DA बघा, A2 - A1. ओके, पॉईंट नंबर 5मध्ये बोलतो मी, मुद्दा नंबर 5. त्याच्यामध्ये तुम्ही 8πr डेल्टा आर हा तुम्ही कॅल्क्युलेट केला होता. हा कोणासाठी? तर लिक्विड ड्रॉपसाठी. बट ह्या केसमध्ये तुम्ही काय होतो आहे तो 16πr डेल्टा आर होतो आहे. ओके, मी 9 नंबरबद्दल बोलतो आहे आता. सो पॉईंट नंबर 9. ओके, नाऊ सो बाय डेफिनेशन ऑफ सरफेस एनर्जी W = T × DA. वी नो इट. पुट केलं, वर्क डन काढलं. नंतर डब्ल्यूचा दुसरा फॉर्म्युला जसा आपण इक्वेशन नंबर 2मध्ये बघितला होता तसाच इकडे पण फॉर्म्युला बनवला. दोघांना इक्वेट केलं. वरती जसा पीचा फॉर्म्युला तयार झाला तसाच इथे पण फॉर्म्युला तयार झाला. मागच्या वेळेस फॉर्म्युला तयार झाला होता 40/r. यावेळेस फॉर्म्युला तयार झाला 2T/r. हेन्स Pi-P0 = 40/r. This is called Laplace law of spherical membrane or spherical bubble. Define capillary tube and capillarity. Our next topic is capillary and capillarity. Okay, so a glass tube having bore of very small diameter is called as capillary tube. आपल्या केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये किंवा फिजिक्सच्या लॅबमध्ये आपल्याला अशी एक बारीक ट्यूब बघायला मिळते की जिला आपण कॅपिलरी म्हणतो. कॅपिलरी शब्द तयार झाला ग्रीस वर्ल्ड, दॅट इज कॅपिला म्हणजे काय तर हेअर. तर आपल्या केसासारखा जो बारीक बोर असतो केलेला एका ग्लास ट्यूबला त्याला तुम्ही म्हणतात कॅपिलरी. ओके, आणि तिचा डायमीटर खूप स्मॉल असतो. ओके, कॅपिलरी ॲक्शन ऑर कॅपिलॅरिटी. जर एखाद्या लिक्विडमध्ये जेव्हा तुम्ही ही ट्यूब इन्सर्ट करतात, बुडवतात, डिप करतात, तर त्यावेळेस ते लिक्विड काय वेगवेगळ्या टाईपच्या टेंडन्सी दाखवतो, दॅट इज नोन ॲज कॅपिलरी ॲक्शन ऑर कॅपिलॅरिटी. वेन कॅपिलरी ट्यूब इज डीप इन वॉटर. जर तुम्ही त्याला वॉटरमध्ये इन्सर्ट केली तर काय होतं, तर वॉटर जे होतं ते तुम्हाला राईज होताना दिसतं. ओके, ॲज शोन इन फिगर 1. ओके, ही फिगर 1 आहे. ओके, नंतर फिगर 2मध्ये बघा, वन कॅपिलरी ट्यूब इज डीप इन मर्क्युरी लेवल फॉल्स. तर काय होतं, ओरिजिनल लेवलपेक्षा लिक्विडचा जो राईज आहे तो राईज नव्हता, त्याचं काय होतं डिक्रिमेंट होतं, तो खाली जाताना दिसतो. कॅपिलॅरिटी अजून त्याच्या डिटेलमध्ये जाऊया. द राईज ऑर फॉल ऑफ अ लिक्विड इनसाइड अ कॅपिलरी ट्यूब वेन कॅपिलरी ट्यूब डीप इन द लिक्विड इज कॉल्ड ॲज कॅपिलॅरिटी. ओके, त्याचे काही एक्झाम्पल्स आपण बघूया. त्याच्या पहिले आपण डेफिनेशन एकदा परत बघून घेऊ की झालेला राईज, लिक्विडचा झालेला राईज म्हणजे फिगर 1 किंवा फॉल म्हणजे फिगर 2 या टाईपच्या ॲक्शनला ओके तुम्ही काय म्हणू शकतात, कॅपिलरी ॲक्शन असं म्हणू शकता. इंक रायझेस इन पेन. पूर्वीच्या काळी बरेचसे लोक शाईची मीन्स इंकवाली पेन वापरत होते. तर त्यावेळेस जर ती इंक खाली पडून गेली तर ते त्यांची ती पेनाची जी नीप आहे ती त्या इंकवर ठेवायची, तर ती इंक ॲटोमॅटिकली वर पेनामध्ये येऊन जायची. ओके, दॅट इज कॅपिलरी ॲक्शन. ब्लोटिंग पेपर ॲब्सॉर्ब इंक ऑर वॉटर. आपल्या केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये आपल्याला जो पेपर मिळतो किंवा साधा पेपर जरी घेतला, ओके, हा काय करतो की पडलेली शाई किंवा वॉटर लगेच ॲब्सॉर्ब करून घेतो. ओके, ऑइल रायजेस अप थ्रू विक ऑइल इन लॅम्प. आपल्या घरातला दिवा बघा तुम्ही, आपण दिव्यामध्ये तेल टाकतो, थोड्या वेळाने दिव्यातलं तेल गायब होऊन जातं. मग ते दिव्यातलं तेल जातं कुठे, दिव्यातलं तेल नेमकं जातं कुठे, तर ते दिव्यातलं तेल कुठेही गेलेलं नसतं, तर ते वापरलं जातं. त्याला कोण ॲब्सॉर्ब करत असतं, तर ती तुम्ही टाकलेली जी वात असते
ती वात त्याला ॲब्सॉर्ब करत असते कंटिन्यू. तर मग तिच्या वातेमध्ये कोणती ॲक्शन होते, दॅट इज कॅपिलरी ॲक्शन. ओके. वॉटर अँड सॅप रायझेस फ्रॉम रूट टू द टॉप ऑफ द ट्री. जमिनीतून झाडांमध्ये जे मूलद्रव्य किंवा त्यांना लागणारे अन्न, पोषक घटक व पाणी हे सगळं झाडांच्या मुळांकडून पानाकडे पोचवलं जातं. ओके. टॉवेल सोक्स वॉटर. आपल्या बादलीमध्ये पाणी घ्या, पाणी टॉवेल त्याच्यात फक्त बुडून टाका. तर तुम्ही फक्त त्याला थोडंसं बुडून द्या, पण तो बऱ्याच उंचीपर्यंत ओला होऊन गेलेला असतो. मग असं का होतं की पाणी ॲक्च्युली काय करतं, कॅपिलरी ॲक्शनने वर येतं. दॅट इज नोन ॲज बट कॅपिलरी ॲक्शन. सो दॅट इज टुडेज टॉपिक इज ऑलमोस्ट ओव्हर. थँक्यू.